ओम श्री गुरुभ्यो नमः. श्री भवानी शंकराय नमः. श्री मात्रे नमः. सभा प्रारंभ प्रार्थन म्हणून सुरू करूया. ओम दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरु शंकर परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्योजात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. गजाननं भूतगणादिसेवितं कपित्तजम्बूफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारणं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. भाळी अर्धचंद्र माथे शुभ्र गंगा. भाळी अर्धचंद्र माथे शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगाची तापस्म. लिंपिले सर्वांगाची तापस्म. भाळी अर्धचंद्र माथे शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगाची तापस्म. लिंपिले सर्वांगाची तापस्म. गळा सर्पमाळा त्याला व्याप्यांवर. गळा सर्पमाळा त्याला व्याप्यांवर. शिव तो शंकर सत्य तोची. शिव तो शंकर सत्य तोची. शंख शिंगनाद गर्जे शिवगण. शंख शिंगनाद गर्जे शिवगण. पायी भक्त जन ओळंगी. भाळी अर्धचंद्र माथे शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगाची तापस्म. लिंपिले सर्वांगाची तापस्म. भोळा सदाशिव पावती भक्तासी. भोळा सदाशिव पावती भक्तासी. उद्धरी दीनासी नीलकंठ. उद्धरी दीनासी नीलकंठ. हर हर शंकर
सांब सदा शिव हर हर शंकर सांब सदा शिव सांब सदा शिव त्रिपुरारी सांब सदा शिव त्रिपुरारी पाणी अर्धचंद्र माथे शुभ्र गंगा लिंपिले सर्वांगा चिताभस्म लिंपिले सर्वांगा चिताभस्म लिंपिले सर्वांगा चिताभस्म. हिमालय पर्वत हिमान आच्छादित जावन आशिल्ले ते पर्वत ताजे तळाक घन अरण्य रान बृहद त्या देवदार वृक्ष म्हणटा ती शंख वृक्ष म्हणटा ती अशी हडोड्ड वृक्ष अरण्य दाट घन दाट जंगल तसले त्या आणि त्या हिमच्छादित झर्यो सनसन्न उदकाचे झर्यो झळझळ व्हांवता आसती तसले त्या अरण्यांतू एक बृहद वृक्षाच्या तलाक मुळांतू एक सावली दिसता. एक ऋषीवर्य बसल्या ती घोर तपश्चर्यांत. एकुलता एक तांगला विग्रह भृंगी ऋषी मस्त वर्ष तपश्चर्य कोरनु तांगल ते शरीर जीर्ण जावन गेलें. तांगल श्वासोश्वासांतू ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ही ध्वनी सतत रंगतस त्या वातावरणांत. तांगल जन्म जालेल सुद्धा तांगल बापूसू अथर्व ऋषी महान ऋषीवर्य ते तांणी घोर तपश्चर्य करना पण मागीर भृंग ऋषी तांकां पुत्र जालेलो अशी ते ऋषी. भृंग ऋषींगेल भक्ती तीव्र भक्ती महादेवा प्रती तशें जालें ती तांगल तें तीक्ष्ण मन दृढ अवधारण म्हळ्यार फोकस आनी अनन्य भक्ती आसची जाल्यार इकेन भक्तीचेरी अहंकाराचे आवरण येतकी तवळी तें तोल वता त्या भक्तीचो. तागेलो एक दृढ विश्वास आशिल्लो शिव म्हळ्यार एकमेव केवल सत्य म्हणून बाकीच पुरा माया आनी हेंच तागेल मनांतू एक सतत धारण आशिल्लो. हे पंच हे पंचवदन हिमगिरी सदन हे पंच म्हणाती हिमगिरी सदन हे पंचवदन हिमगिरी सदन प्रपंच शमन पार्वती रमण प्रपंच शमन पार्वती रमण हे पंचवदन हिमगिरी सदन हे भूताधिप हे भवभावन भव्य गुणालय भस्म विभूषण भुवनैक गुरो भाल विलोचन भवानी प्रियकर तांडव नर्तन हे पंचवदन हिमगिरी सदन
पंचशमन पार्वती रमण हे पंचवदन हिमगिरी सदन तागेलो एक दृढ विश्वास आशिल्लो हें पुरुषतत्व जें आसा शिव हें एक केवल तांतू अनंतत्व आसा आनी शक्ती माया म्हळ्यार स्त्रीतत्व जें आसा तें पुरो माया तात्पुरत आवरण तें म्हणून अस्थायी आवरण म्हणून तशें जाल्यार मी तो कदापि देवी गेल स्तुती गान कदापि करनाशिल्लो तांगल स्तोत्रांतू खंय तिगल उच्चारण आसनाशिल्लें तिगल उल्लेख आसनाशिल्लो आनी देवळांत वच्चे तरी विंगडची देवी गेल देवळांत कदापि वचनाशिल्लो मागीर तो एक शुभ मुहूर्त शुभ दिवस आयलो शिव पार्वती गेले तांडव नृत्य तांगल दोग जाणांगेल नृत्याच दिवस दक्षिण प्रांतांतू ताका आरुद्र दर्शन म्हणटा ती तिरुवत्तिराय त्या दिवस मगई मास म्हणटा ती म्हळ्यार म्हाका धनुर्मासांत येतशें दिसता तांगेले हाजे प्रमाण तो दिवसू येता देवसभा भरता कैलासाचेरी कैलास पर्वताचेरी सगळे देव मुनिवर्य ऋषीवर्य सिद्ध पुरुष सगळे येता ती येवन बसता ती आनी थोड्या वेळान तो पवित्र नाद ढोल ताल शंखाचे आवाज ध्वनी आनी डमरूच आवाजू सर्वत्र प्रसरता त्या नादान कैलास पर्वतूची थरथरता आनी मागीर ते धुवर सो येता आनी त्या धुवरांतानू शिव पार्वती गेल स्वरूप प्रकट जाता आनी शिवा गेल तांडव नृत्य सुरू जाता जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलम्ब्य लम्बिता भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमग्निनादवड्डमर्वयं चकार चण्ड ताण्डवं तनोतु नः शिवः शिवम् जटाकटाह सम्भ्रम भ्रमन्निलिम्ब निर्जरि विलोलवीचि वल्लरि विराजमान मूर्धनि धगद्धगद्धगज्ज्वलल्ललाटपट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे प्रतिक्षणं मम गदानिलिम्ब निर्जरी निकुञ्ज कोठरे वसन् विमुक्त दुर्मतिः सदा शिरस्तमञ्जलिं वहन् विमुक्तलोललोचनोललाम भाललग्नक शिवेति मन्त्रमुच्चरन् कदा सुखी भवाम्यहम् शिव पार्वती गेलता नृत्य जाता ताजी एक विंगड काणी हांव मागशी सांगल्या तुमकां कोडयाळ सांगिल्लें तांगेल शिव पार्वती गेल नृत्य कशें जाता आनी त्या वेळार कलकल जाता म्हणून त्या वेळी सांगिल्लें चातुर्मासांत नृत्य जाता तांणी विराजीत जाता ती थंय सगळे देव मागीर येवन तांकां नमस्कार करूंक येता ती दोगांकय नमस्कार करता ती भृंग ऋषी मुखार येता आनी वचून केवल शिवाक मात्र नमस्कार करता आनी प्रार्थना करता की हे परमात्मा म्हाका केवल तुगल अनुग्रह जावंका म्हणून तशीच तटस्थ थंय उबरता पार्वतीक नमस्कारूच करना पार्वतीक आश्चर्य दिसता आनी ती निमगिता हे ऋषीवर्य तू केवल शिवाक मात्र नमस्कार केल्याक करतस म्हणून तावळ तो विना विलंबेन कसला तागल मन आनी तो दृढ नव तागला विचार शिव केवल अनंत स्वरूप हे देवी तू माया म्हाका मोक्ष जाय म्हाका माया नाका म्हणून हांव तुका नमस्कार करना म्हूण वातावरण स्तब्ध जाता सर्वत्र सगळ्या लोक पळयतच ती आश्चर्य जाता सगळ्यांक थंड कोणाकले उलोवच्याक भंय दिसता कसलो जातलो वयात म्हणून पार्वतीक आश्चर्य जाता तिगेले एक भूंय उंच वतके क्रोधान न्ही
जाल्यार एक दिव्य स्थैर्य. त्यावेळी ती म्हणता शिव आणि शक्ती म्हळ्यार एकची स्वरूप. तुम्ही ऐकले आहात कालीची स्वामी आणि काली पयरी स्वाध्याय केला. तो बीज जाल्यार हांव गर्भ, तो पुरुष जाल्यार हांव प्रकृती. काश्मीर शैव फिलॉसॉफी आसा तांतू तो प्रकाश जाल्यार हांव विमर्श. शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्त प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलस्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरविरिञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथमकृतपुण्यप्रभवति न खलु कुशलस्पन्दितुमपि. स्वाम्यान काल सांगिल्लें पयरी शक्ती शिवाय शिवागेल स्पंदन सुद्धा जायना. आनी स्पंदन जायनी जाल्यार ही सृश्टी खंयतान जावची. सृष्टी ना जाल्यार मागीर संहाराचो प्रश्न येना. जर जल्मी ती शिवशक्ती हें एक स्वरूप जाल्यार तो भृंगी ऋषी हट्टी हट आयलें आतां एक अहंकाराचें एक आवरण म्हणटात न्ही, हटाचें एक आवरण. स्वाम्यांनी हटाचो उल्लेख केलेलो. त्या भक्तींत हट आयला री गती ना ताका. त्यावेळी ती सांगता हें पळय निराकार निरामय जे ब्रह्मस्वरूप ब्रह्मतत्व आसा हें शक्ती संयोग केन जातकी तावळ तो नाना रूप धारण करता. जाल्यार भृंगी तागेल भ्रश्टमती जवळ तें युग्म स्वरूप जें आसा दिव्य स्वरूप तें ठरयता. ताका बुद्धी शिकोवंक ताका म्हळ्यार ताज्यांत एक जागृती हाडका. भक्ती आसा ताका, तांणी तपश्चर्या केल्या भक्ती आसा जाल्यार एक जागृती हाडका. म्हणून ती एक जाता. ती अर्धनारीश्वर रूप धारण करता. ती चांपेय गौरार्ध शरीरकायै कर्पूर गौरार्ध शरीरकायै धम्मिल्लकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय कस्तूरिका कुङ्कुमचर्चितायै चितारजपुञ्जविचर्चिताय कृतस्मरायै विकृतस्मराय नमः शिवायै च नमः शिवाय नमः शिवायै च नमः शिवाय. पूर्ण स्तोत्र म्हणना 2 दिवस स्वाध्यायान तू संपूर्ण रित्या स्वाम्यांनी ताजें वर्णन केलें. इतलें गोमट ताजो स्वाध्याय केला. तुमगेल इद्रारी हें चित्र दिसून येतच का. चांपेय गौरार्ध आनी कर्पूर गौरार्ध हें शरीर एक जाता, संयोग जाता. तावळी देव सगळं प्रदक्षिण घालू लागतात. आता अर्धनारीश्वराचे रूप धारण केल्या म्हणा पुढे देव तांगेल प्रदक्षिण घालूक सुरू करतात. आतां हाकाय प्रदक्षिण घालचें शिवा गेली कल करचें तर आतां तरी करूं जायना. अर्ध कशी प्रदक्षिण करची. तावळ मस्त प्रार्थना करता. शिवा गेल आवाहन करता. आदिदेव महादेव हे दयानिधे आदिदेव महादेव हे दयानिधे नीलकंठ पार्वतीश हे कृपानिधे नीलकंठ पार्वतीश हे कृपानिधे आदिदेव महादेव हे दयानिधे.
नमस्तेस्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर नमस्तेस्तु विश्वेश्वर त्र्यंबकेश गंगाधर नंदिकेश भालचंद्र हे पशुपते नंदिकेश भालचंद्र हे पशुपते आदिदेव महादेव ते दयानिधे कृपा करो दुःख हरो हर्ष भरो हे शंकर कृपा करो दुःख हरो हर्ष भरो हे शंकर हृदय कुंज सदा बसो हे करुणानिधे हृदय कुंज सदा बसो हे करुणानिधे आदिदेव महादेव हे दयानिधे आदिदेव महादेव हे दयानिधे देवाला प्रार्थना करता हे देवा तुगेल प्रदक्षिण करचेस म्हाका कल करू म्हूण केल्यार सुचना हट्टी स्वभाव न्हय मागीर कडेर सर ताका एक युक्ती सुचता आनी तो एक भृंगी गेल रूप धारण करता भृंगी म्हळ्यार इगोतच न्हय बी भृंगील रूप धारण करता आनी उड्डून शिवागेल सोदूं वचचे प्रयत्न करता जाल्यार तें शक्य ना मागीर तांगेल मध्येन तूं त्या अर्धनारीश्वरागेल मध्येन तान वचूंक प्रयत्न करता तेंवूय जायना छेदन करूं जायना अर्धनारी छेदन कशें करचें भयंकर क्रोध येता आतां योगी तपबल न्हय तांगेलें मस्त वर्साचें तपोबल आतां भृंगी म्हणना पळय ताका एक कल म्हणटात ताका ते चोवंचीशी आसता चुप आसता ती बरीची आं स्टिंग म्हणटात ताका वय तें बरी चुप आसता भयंकर तें आवाहन करून घेता आपणागेल पुरा वर्साची इतले वर्सां तपोबल आनी करचेंची म्हूण आनी तें नाभिंत वता अर्धनारीश्वरा गेले आनी नाभिंत वचून तो भितर वता आनी अंततोगत्वा छेदन करता कल जावचे अर्धनारीश्वरा छेदन म्हळ्यार हे ब्रह्मांडाचे तक्षण अंधकार जाता सूर्य चंद्रा गेले प्रकाश उण जाता आकाशांत काळोख सर्वत्र काळोख समुद्रांत उवार येता न्हंयांक पूर येता आनी पर्वत हालता ती भूस्खलन जाता सगळ्या कोलाहल जाता सर्वत्र त्राही जातात लोक अशी परिस्थितीन तूं देवी गेल नजर ताजेर वता खूप येता तिका हें अज्ञान हगलें हें आसूं नज तागेल अज्ञान नाश करका म्हणून तागेल साधनेन तूं आध्यात्मीक म्हळ्यार तागेल दोश जो आसा ताजें मार्जन जावंका गुरू म्हळ्यार तशीच न्हय अंततोगत्वा भक्ता विशयान तूं दय आसताची जाल्यार क्रोधूय आसा ताणें छेदन करच्याक प्रयत्न केलो ताणें करूं नज आशिल्लें तें केलें ताणें जाल्यार ती ताका शाप दिता एक अभिशाप म्हूण येता तूं अछिन्न आशिल्लें अभिन्न आशिल्ल्या स्वरुपाक तुवें छेदन करचे प्रयत्न केला जाल्यार ती हो भाव जो आसा हे तुगेल्याच शरिरांत तूं प्रतिबिंबीत जावो म्हूण ती शाप दिता आनी तागेल्या तत्क्षण तागेल आतां शक्ती आमगेल शरिरांत शक्ती म्हळ्यार कोण आमगेल रक्ताचो प्रवाह रक्त कशी आमगेल शरिरांत व्हांवता आसता आनी आमगेल मांस जें आसा तें मांस हड्ड आसा ती जाल्यार हड्डां शिवाय मांसा शिवाय त्या मसल्सां शिवाय तें हड्ड हालना ती तें शक्ती रूप तें आमगेल शरिरांत आशिल्लें तें रगत आनी मांस म्हळ्यार शक्ती स्वरूप तें निसरण जावो म्हूण ताका शाप दिता तत्क्षण तो कल तागेल शरिरांत तूं केवळ चर्म आनी हड्ड मात्र व्हरता ती धड्डन तो कोलॅप्स जाता पडता नालारी आनी ते बर्फ आच्छादीत नाल कैलास पर्वताचेर ताजेर तो पडता आनी ताका पडना पडटा तत्क्षण ताका एक पश्चाताप जाता अय्यो कसलो मगेल हांव हट घेवन बसलो मगेल अज्ञान हें एक विशकारक जालें म्हाका मस्त त्रास आतां त्या परिस्थितीन तूं ताका कळना पश्चाताप जाता ताका एक ताज्यांत एक साक्षात्कारूय येता की मगेल चुकलें म्हणून आनी देवी लागीं प्रार्थना करता जय जय देवी दयाल
जय जय देवी दयाल हरी, जय जय देवी दयाल हरी, जननी महेश्वरी पालय मां, जननी महेश्वरी पालय मां, कमले कमले अद्भुत चरिते, कमले कमले अद्भुत चरिते, आनंद निलये पालय मां, आनंद निलये पालय मां, जय जय देवी दयाल हरी, श्यामा वामा शुभ गुण धामा, श्यामा वामा शुभ गुण धामा, शिवाभिरामा पालय मां, शिवाभिरामा पालय मां, जय जय देवी दयाल हरी, जननी महेश्वरी पालय मां, दयार्द्र माता ती तजालमी ती आत परत शाप मागशी घेवनच्या जायना जाल्यार शिव कलकर्त म्हळ्यार महादेव ताजेर ताचे प्रती मस्त दय येता ताका आनी ताका सांगता उबरा आनी ताज्यान शक्ती पुर्ण हाडटा पश्चाताप केलो नवताना आनी ताका एक तिसरो पांय दिता ताका एक तिसरो पांय दिता तजालमी ती भृंगी ऋषीक 3 पांय ताका दुष्कर्माचें कृत्य केलेलें ताका तें मागशी घेवनचें जायना ताका तजालमी ती तिसऱ्या पांयान ताका उबरोवच्याक ताकत येता शक्ती येता ताका पुनः शरिरांत ती शक्ती येता पुनरुद्धार जाता तागेलो आनी एक नूतन ताज्यान तूं एक चेतना नूतन एक भास तेज ताज्यांत येता आजीकय तुमी खंय दक्षिण चडावत दक्षिण प्रांतांत देवळां वरल्यांत म्हळ्यार चड फुडले काळांत देवळां वरल्यांत पुरो दक्षिण प्रांतांत तुजी खंय पूण तुमी चिरणीक पळोवंक देवळांत भायर आनी दाखयता ती एक हाड आनी कात मात्र आशिल्लो एक ऋषीवर्यो आनी ताका 3 पांय आसा ती 3 पांय दिसला रे तो भृंगी ऋषी म्हळ्यार अशें एक प्रतीक जावन तो दिसता की आमी हट करूं नज आमगेल भक्तीन तूं कदापि हट आसूं नज अहंकार आसूं नज असल्यार तशी गती जाता म्हणून एक दृश्टांत जगतः पितरौ वंदे जगतः पितरौ वंदे एक पाल हाडतो पाल हाड जगत जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थाविव सम्पृक्तौ विज्ञानानंद विग्रहौ विश्वविभूतिस्थौ वन्दे पार्वती परमेश्वरौ विश्वविभूतिस्थौ वन्दे पार्वती परमेश्वरौ जगतः पितरौ वन्दे
पार्वती परमेश्वरौ जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ नमः पार्वतीपते हर हर महादेव. पूर्वांगाची कथ झाली. आता मी उत्तरांगात वचा. आज ही महाशिवरात्री दिवस तर सलमेती सकाळ दोनूची शिवागेल महादेवागेल स्तवन करूया वट्टू भजन म्हणूया. जय 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 मृत्युंजय हर जय 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 मृत्युंजय हर 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 गौरी शंकर हर 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 गौरी शंकर जय 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 मृत्युंजय हर गंगतरंगित तुंग जटाधर गंगतरंगित तुंग जटाधर तुंग जटाधर पिंग जटाधर तुंग जटाधर पिंग जटाधर गगन कलेवर गज चर्मांबर गगन कलेवर गज चर्मांबर जय 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 मृत्युंजय हर 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 गौरी शंकर हर 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 गौरी शंकर जय 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 मृत्युंजय हर. कत सांगचेस जाल्मी ती हांव पूर्ण भजन म्हणना एक एकची तांतूल कडवी घेऊन म्हणत. एक पवित्र अरण्यांतू एक भार्गव ऋषिंगेल कुलांतूल एक ऋषिवर्य निवास करताले. तांगल आश्रम आशिल्ले मृकुंडू म्हणेल तांगल नाव. घोर तपश्चर्या आनी तशी दृढ भक्ती महादेवा प्रती. मस्त ज्ञान सद्गुणांचे ऐश्वर्य जाल्यारी तांगल आश्रमांतू एक विपरीत शांतत आशिल्ली. अनपत्याची शांती अशांती शांती म्हणारी तांकां चेडू जाय नाशिल्लें. मस्त वर्स तागेल बायल मरुदवती मस्त प्रार्थन केली तांणी देवा लागीं महादेवा लागीं तांकां पुत्र प्राप्ती जावंका म्हणून. पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि बनाती पशुपति 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 पाहि पशुपति 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 पाहि
शिव पाहि शिव पाहि शिव पाहि पशुपति 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 पाहि परम कृपाकर पाहि शिव पाहि परम कृपाकर पाहि शिव पाहि प्रणत शुभंकर पाहि शिव पाहि प्रणत शुभंकर पाहि शिव पाहि पाहि शिव पाहि शिव पाहि शिव पाहि पशुपति 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 पाहि कडेर सरी तांगल दृढ भक्ती आशुतोष तो महादेव कसल्या निमगिलारी तो दिवच तसलता देव तो महादेव तांगल मुखारी प्रकट जालो भस्मभूषित तागल ते तेजस्वी स्वरूप एक दिवस राती आणि तांक निमगेला तुमका पुत्रप्राप्ती जातली अवश्य जाल्यार तुमका दीर्घायुष्य आशिलो मंदमती मूड जाले आशिल तसल पुत्र जावंका की विद्वान आशिलो विद्वत्त आशिलो अल्पायुषी 16 वर्सांच मात्र तसल पुत्र जायत तत्क्षण तांणी विचार करना तिला उत्तर दिला की आमकां अल्पायुषी जाल तरी अड्डिना जाल्यार विद्वान विद्वत्ता आशिलो पुत्र जावंका म्हूण तांणी प्रार्थना केली तशीच थोड्या काळा नंतर तांकां पुत्रप्राप्ती जाली चेरडाक मार्कंडेय म्हूण तांणी नांव प्रदान केलें बुद्धवंत आतां शिवागेल अनुग्रहान तांकां जालेलो पुत्र तो सांदोवन ताज्यान तूं ज्ञान उत्स्फूर्त जातालें 5 वर्सां भितर ते वेदांक घोश करूं लागलो खंय तो वेद घोश करूं लागलो दिव्य ज्ञान ताज्यान एक तेज थळथळतालें ताका तोंडारी आनी ध्यानस्थ बसचें जाना सांदोवन ध्याना बसचें देवागेल भक्ती करची महादेवागेल प्रती भक्ती करची आनी ध्यानस्थ बसचें तासगटले बसचें ध्यानाक अरण्यांत वचचें अरण्या वचुलारी तागेली ती दया दृश्टी तागेली त्या दृश्टीन आनी तागेलें गान मधुरवाणी त्या मधुरवाणीक तागेलो सुत्तू पुरा प्राण्य येवन बसताल खंय तान ध्यान करूं बसतना ताणें स्तुती करतना आनी सर्वत्र पक्ष म्हळ्यार झाड सुद्दां ताजे प्रती अशी वांकून तागल दिकान वांगताल खंय अशी 12 वर्सांत म्हणसरी जायना पूण तागेलें एक लक्षांत आयलें एक आवस बापसूंक गेल तोंडारी एक शांत एक विचित्र नमुन्याचें एक तापत्र शें की तांगेल तोंडार दिसून येताल खंय आवस केन की ताका पोटोळून घेताली आलिंगन करताली त्यावेळी घट्टी आलिंगन करचें आसतालें तिणें म्हळ्यार जणू हो सोणवत की केलें अशें ताका दिसतालें कसलें विचित्र आलिंगन हें तिगेल नजरेन तूं तागेल दृश्टीन तुजें एक दुख्ख दिसून येतालें ताका चेरडाक 12 वर्सां चेरडाक कळना आवसू सांगना आनी कसलें म्हणून कळना बापूसूय तपश्चर्या बसलारी ध्याना बसलारी तागेलें कटाक्ष सदैव पुत्राचेर आसतालें आनी अशी थंय तागेलें कटाक्ष आशिल्लें की तागेल स्मृती तागेल तें कृत्य आपणागेल स्मृतीपथाचेरी अंकीत करून घेतील म्हळ्यार डू यू अंडरस्टँड कळ्ळें आपणागेल मेमरीन तूं तें स्टोर करचे खातीर अशी तो त्या कटाक्षान तागेल चेरडाचेर पळयता दृश्टी आसताली आनी एक दुख्ख तांकां तें कळूं लागलें 12 वर्सां जालो आनी 4 वर्सां वयलीं तागेलें अल्पायू न्हय तांकां गोतस चेरडाक कळना कल खातीर आवस बापूसू अशी आसा ती म्हणून त्यावेळी एक दिवस हांव सुकताना निमगेल खंय अंबे कसलाक हें कल्लाक तुगेल दुख्ख दिसून येता तुगेल तोंडारी म्हणून सहन जायनी तिका रडता रडता तिणें सांगलें चेरडा अशें आसा आमकां सपन आमकां देवान महादेवान दर्शन दिवन अशें सांगिल्लें तुका तुगेलें जीवन तूं अल्पायुशी तूं
16 वर्ष मात्र अवय अड्डिना तर मगेल वरलेल जे आयुष्य हें महादेवाकच अर्पण करता. महादेवागेलेच आराधनान तूं साधनेंत हांव अर्पण करता म्हणून तो एक न्हंयच तटा लागीं वता खंय आनी थंय एक लिंगाची प्रतिश्ठ करता खंय आनी लिंगा प्रतिश्ठ करून थंय सदैव सकाळ दोन राती थंय बसून थंय आराधन करची, ध्यान करचें देवा गेलें, तपश्चर्या करचें महादेवा गेलें अशीच करूंक सुरू करता. आनी थंय तागेल सुतवान तूं सगळे वन्य प्राणी जन सगळ्या थंय येवन बसता ती अशी तागेल जीवन ध्यानांतूच तागेल ते 4 वर्स वता ती. लिंगाष्टक ब्रह्म मुरारी सुराचित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. ब्रह्म मुरारी सुराचित लिंगम निर्मल भासित शोभित लिंगम. जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. जन्मज दुःख विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. देवमुनि प्रवराचित लिंगम कामदहं करुणाकरलिंगम. रावण दर्प विनाशक लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. रावण दर्प विनाशन लिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम. सदैव त्या लिंगा लागी बैसून ध्यान करचें महादेवा गेल ध्यान. कडेर सर तागेलो 16वा जन्मदिवस समीप येता, लागीं येता. शांत आभाळ मार्कंडेयाक कळटा ते जे अपशकुन लक्षण ताका दिसून येता ती. स्नान करता न्हंयेंत भस्म धारण करून घेता, रुद्राक्षमाला धारण करता आणि तीव्र ध्यानाक त्या लिंगा इद्रार बसता. थंय मृत्यू लोकांत मृत्यूच अधिदैवत यम ताका कळटा आता ह्या जिवाक हांव स्वता घेवन येवंक काम. आनी तागेल त्या बृहद महिशी काळ रड्डो तागेले वाहन न्हय ताजेर तो आरूढ जाता. काल आयलो वचात मार्कंडेयाल काल आयलो म्हणून पृथ्वीचेरी अवतरीत जाता. आकाश सगळ्या काळोखू म्हळ्यार त्या आकाशांत एक यमा गेला सावली आच्छादीत जाता. मार्कंडेयाक कळटा यमान याना फुडें तें एक मृत्यूचें एक शीतल आभास जाता ताका. यम प्रकट जाता, तागेल दृश्टी घोर जाल्यार निर्दयी न्हय. मार्कंडेयाक सांगता सान चल न्हय तुगेल काल आयलो शांत रित्या मगेल सांगात यो आतां म्हूण. मार्कंडे दोळ उगडता आनी म्हणटा हे यमदेवा तूं मगेल शरीर घेवन वचूं शकता जाल्यार मगेल आत्माक हांव पूर्ण रित्या महादेवाक समर्पण केल्या. तजाल ती हांव याना तुगेल सांगाती म्हणून घट्टी त्या लिंगाक पोट्टोळून घेता, आलिंगन करता. यमाक कलकोरका म्हूण कळना, ताका विंगड करूं पळयता त्या लिंगातान जाल्यार विंगड जायना, घट्टीतान पोट्टोळून घेतल्या, काडूंक जायना ताका. तशें म्हणना फुडें तागेले पाश मृत्यू पाश हातांत घेवन आयिल्लो आसता तो. ते मृत्यू पाश त्या मार्कंडेयाचेरी घालता जाल्यार ताणें पोट्टोळून घेतल्या कोणाक? शिवाक. शिवलिंगाक पोट्टोळून घेतल्या आनी हे मृत्यू पाश शिवलिंगाचेर घाल्या. कसं जावचें? घोर अन्याय. आकाशांत सर्वत्र अंधकार जाता, गुडगुडू वीज कडकडता आणि त्या लिंगांत ताणें एक दिव्य ज्योती स्फुरीत जाता, धूम्र वर्ण आणि त्या भस्माच्या आणि अग्नीच्या सर्वत्र प्रसरण जाता आणि तांतानु तो शिवरूप प्रगट जाता. गॅस विदीर्ण पोपू नेत्र प्रज्वलित तागेल नेत्रांतानु अशी रश्मी येता, ती अग्नी रश्मी येता आसा ती. कोप आयला ताका, एक हातान त्रिशूल एक हातान डमरू.
विश्वेश्वराय विषकंठ विभूषणाय यशशिशेखरधारणाय कर्पूरकान्ति धवलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय गौरीप्रियाय रजनीश कलाधराय कालान्तकाय भुजगाधिपकङ्कणाय गंगाधराय गजराज विवर्धनाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय दहनाय नमः शिवाय चर्माम्बराय शवभस्म विलेपनाय आलेक्षणाय फणिकुण्डलमण्डिताय मञ्जीरपादयुगलाय जटाधराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय पञ्चाननाय फणिराज विभूषणाय देवांशुकाय भुवनत्रयमण्डिताय आनन्दभूमि वरदाय नरेश्वराय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय दारिद्र्य दुःख दहनाय नमः शिवाय. त्या शिवाग्याला आवाज गरजता म्हणता यमा खंच धैर्यान तू तुमगल भक्ताचेर पाशबंधन केलें आणि एक क्षणांत तू तागल त्या पायान त्या यमाचेरी शरीरार पाय घालता लात मारता आणि तो मूर्छित जावन पडता. आता यम मूर्छित जावन पडलो. आता यमान मूर्छित जाल्यार हें जग कशें चलचें जन्म मरणा चक्र कशें चलचें जायच ताची मुखार वचना ब्रह्मांड सगळं देवांक भयभीत जाता ती देव सगळं देव अवतरीत जाता ती आणि देव येवन हे पशुपते हे संतुलन हाडी कशें जावचें ब्रह्मांडान संतुलन जाता मृत्यू ना जालो यम ना जाल्यार मृत्यू कशें जावचें. शंभो शंकर शंभो शंकर शंभो शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा शंभो. अंधार हालोपवा द्यावा प्रकाशनवा अंधार हालोपवा द्यावा प्रकाशनवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा हे शिवा चराचर उजळाया चैतन्याची ज्योत जागवा हे शिवा शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा सांब सदाशिव हे त्रिपुरारी शंभो हे भवतारक दुःख निवारक शंभो शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा तू आपदा वारणारा तो दुःखिता तारणारा तू आपदा वारणारा तो दुःखिता तारणारा होई कृपावंत विश्वातले आत अभयंकरा शांतवा हे शिवा होई कृपावंत विश्वात
आतले आत अभयंकरा शांतवा हे शिवा शंभो शंकरा करुणाकरा जगदाधवा शंभो हे शंभो शांतवा शांतवा म्हणून देव प्रार्थना करतात. भयंकर कोपस रुद्राक मागीर मार्कंडे तो थरथरत त्या लिंगाक घट्टी आलिंगन कोरनूच आसा. तवळी तो म्हणटा ब्रह्मांड चलत राबतला जाल्यार हो बालक कदापि हागल मृत्यू जायच ना. हागल नांव कल्पानुकल्प गुंजतलें ब्रह्मांडांत. तो एक मगल भक्तीच प्रतीक अनुग्रहाच प्रतीक जावन सदैव तागलें तो ह्या ब्रह्मांडांत आसतलो म्हूण ताका आशिर्वाद दिवन त्र्यंबक मंत्र ताका सांगता. ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हो मंत्र ताका दीक्षित करता शिव आनी पुनः यमाक उज्जीवीत करता आनी सांगता हे यमा तुका हांव उज्जीवीत करतस जाल्यार एक अटान कोण की शिवनाम स्मरण करत की शुद्ध भक्तीने ताका कदापि मगल अनुमती शिवाय तूं स्पर्श करच्या नज म्हूण ताका एक अट घालता. तजाल मी ती हो मार्कंडेय मृत्युंजय मंत्र जो आसा तो मृत्युंजय आजीकय सगळीं जाण कसलेंय विघ्न आयलारी कसल्यांची बाधक शरिराक बाधक आयलारी मृत्युंजय मंत्र म्हणटा ती. मृत्युंजय जय प्राप्त केलेलो हो मार्कंडेयू सदैव जिवीत आसा चिरायू तो कालातीत ह्या जगाच भ्रमण करतस. शिवदेवालयांत तूं अदृश्य रुपेण तो सदैव आसता. तागल उगडास केल्यारी निश्चित प्रकारेण आमकां शांत जाता. कले व्याधी असल्यारी ते शांत जाता. इथे म्हळ्यार तो एक प्रतीक जावन आसा. मृत्यूचेर ताणें भक्तीन पराजय केलो. शक्ती न्हय. शिवान सुद्धा शिव सुद्धा स्वाधीन जाता. उग्र शक्ती प्रदर्शनाक न्हय केवल सौम्य प्रीती आनी भक्तीक तो अनुग्रह करता. तो स्वाधीन जाता भक्तीकच स्वाधीन जाता म्हूण ही एक कथा. कडेरी हो ची मार्कंडेय मुखारी मार्कंडेय पुराण व्हड ऋषी जाता आनी मार्कंडेय पुराण रचन करता. शिवमृत्युंजय स्तोत्र म्हणून पद्मपुराणांत येता. रत्नसानुशरासनं रजताद्रिशृङ्गनिकेतनं शिञ्जिनीकृतपन्नगेश्वरमच्युतानलसायकं क्षिप्रदग्धपुरत्रयं त्रिदशालयैरभिवन्दितं चन्द्रशेखरमाश्रये मम किं करिष्यति वै यमः. भाललोचन जातपावकदग्धमन्मथ विग्रहं भस्मदिग्धकलेवरं भवनाशिनं भवमव्ययं चन्द्रशेखरमाश्रयति वै यमः. स्वर्गापवर्गदातारं सृष्टिस्थित्यन्तकारिणं नमामि शिरसा देवं किं नो मृत्यु करिष्यति. श्री पद्मपुराणांतर्गत उत्तरखंडे श्री मृत्युंजय स्तोत्रम संपूर्णम. मृत्युंजय हॉड स्तोत्रच ते हांव पुरा घेनी वेळ कमी जाता. 1 घंट्यार देवानी आमकां आत हांगा कीर्तन मगेलें हांगाची पूर्ण करता स्थगीत करता. परमपूज्य गुरुवर्यांगेल चरणांत अर्पण करता. तुम्ही शांत रित्या हांगा बैसून मगल सांगाती शिव आराधन केली शिव स्मरण केलें तुमकां कृतकृत्य जावन आसा. तशीची मगल साथ दिले गीतापाची आनी अशी नांव विसरून वतात. प्रकाश मामा भोग आम दोग जाणांनी वाद्य वाजयलें तांकांय हांव मगल धन्यवाद प्रकट करता. खंयचे साथ मेळ्ळी जाल्यार बरो साथ मेळ्ळी जाल्यार कीर्तन रंगना भोग आमटांनी वाजयलें. आनी हांगा प्रसन्न मामाक आनी हांगा समितीक म्हाका एक हांगा
महाशिवरात्री दिवस एक शिवकीर्तन करची एक संधी दिलेली खातीर तांकांय तांचे वती हांव आभार प्रकट करता. नम पार्वती पतये हर हर महादेव. साऊंड आणि लाईव्ह रेकॉर्डिंग साऊंड हांगा भोग नाद गमटा जाला आनी तशीची नारायण मामानी तागेल टीम लाईव्ह रेकॉर्डिंग मस्त लोक भायर गांवचे सगळे पळयत आसत हें कीर्तन. सो ताकाय मगल आभार. नम पार्वती पते हर हर महादेव.